नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ डोंबे तुम्हा सर्वांचं आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा चेहरा नवीन वाटत असेल की बाबा आता हा नवीन कोण मास्तर आला मार्केटमध्ये. तर मित्रा, मार्केटमध्ये तुझ्यासाठी जरी मास्तर नवीन असला, पण ह्या मार्केटमध्ये आपण जुनच आहे. वाघोली तुम्ही ऐकून असाल पुण्यामध्ये. तर ह्या वाघोली परिसरामध्ये गेले 8 वर्ष झालं मी टीचिंग करत आहे. तुझ्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स साठी पोलीस भरती आणि त्यानंतर कंबाईन इव्हन राज्यसेवेची पण मुलं आपल्याकडं मॅथ्स आणि रिझनिंग हे 2 विषय शिकतायत. तर स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला पण माहित आहे मॅथ्स आणि रिझनिंग ह्या 2 विषयाचं किती महत्व आहे. तर हे जे काय मॅथ्स आणि रिझनिंग तुम्ही शिकताय, तुमच्या सगळ्यांचे फेवरेट सब्जेक्ट आहेत, बरोबर आहे का? तर आता सगळ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषय किती जिव्हाळा आहे, किती प्रेम आहे, किती आपुलकी आहे मला माहित आहे. ठीक आहे. तुम्ही काय केलंय आजपर्यंत गणित आणि बुद्धिमत्ता ह्या 2 विषयापासून जेवढं लांब पळता येईल तेवढं पळलाय. ठीक आहे. तर मित्रा, तुझी जी काय आजपर्यंतची गणित आणि बुद्धिमत्ताची जी भीती आहे, ती भीती आपल्याला कायमची काढून टाकायची. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला ही गणित आणि बुद्धिमत्ता एकदम हसून खेळून खेळीमेळीच्या वातावरणात आपल्याला शिकायला भेटणार आहे. तर इथून पुढं अपकमिंग जे काय मुंबईचे पोलीसचा पेपर असेल, त्यानंतर कंबाईन होते, त्यानंतर पुढे राज्यसेवेचे पेपर होतील, त्यानंतर तुझ्या एसएससीच्या काय एक्झाम आहेत त्यानंतर रेल्वेचा काय पेपर आहे ते. तर ह्या सगळ्या परीक्षेसाठी एकदम फायदेशीर असं तुम्हाला एकदम फायदा होईल असे काय आपण आयएमपी क्वेश्चनची सिरीज आजपासून सुरू करतोय. ठीक आहे. तुम्हाला डेली असे नवीन नवीन क्वेश्चन बघायला भेटतील, इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील, जे की तुम्ही त्याची जर चांगला प्रॅक्टिस केली तर तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघा बोर्डवर एक प्रश्न लिहिलाय. आता काय लोक म्हणले सर ह्याच काय मोठा विषय, गुणाकार तर आहे. मित्रा, एकदा ह्या प्रश्नाकडे नजर फिरव. आता इथं जवळपास 6 अंक आहे, ती त्याला 9 9 9 9 6 वेळा 9 आहे, ह्यानं गुणायचं आहे. जर तू गुणायला बसला तर भाऊ तू किती जरी कुचला ना, 5 मिनिटं कुचल्यानंतर सुद्धा तुझं उत्तर बरोबर येईल याची गॅरंटी नाही. येईल, पण बरोबर येईल याची गॅरंटी नाही. जर तू ह्याला जर सोडवत बसला तर इम्पॉसिबल आहे. मग काय करायचं? तर बघा, तुम्हाला एक मी गंमत सांगतो. तर बघ, आधी आपण बेसिक बघू म्हणजे तुझ्या लक्षात येईल की बाबा ह्याला नेमकं सोडवायचं कसं. बघ, आता तुझ्या समोर मी एक संख्या दिली 73 गुणिले 99. तर मला सांगा ह्या दोघाचा गुणाकार तुम्ही कसा करता? काय काय जण म्हणते सर काय सांगतो तो, इज्जत मध्ये करतो मी, एक एकाखाली एक मांडतो आणि कुताई चालू करतो. भाऊ, हे सगळ्यांना तुम्हाला एकदम भारी वाटतंय आणि एकदम एकदा जसं आकडं दिसलं की तुझा ऑटोमॅटिक हात हालायला लागतो, बरोबर आहे का? मग मी काय म्हणतो, हे सोडवायला लागल्यानंतर परत तुझा टाइम चालला, मग काय करायचं बाबा? ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे. जर आता बघ, ही किती अंकी संख्या आहे रे? 2 अंकी. मग 2 अंकी संख्या आहे 73 आणि त्याच्यामध्ये त्याला 99 न गुणायचं आहे. मग तुला काय लक्षात ठेवायचंय? जेवढे अंकी संख्या आहे तेवढे जर 9 असते तर सेकंदात उत्तर येतं बाबा. सेकंद म्हणजे टाइम लावून बघशील म्हणजे मास्तर तू लय मोठं बोलतो, एका सेकंदात उत्तर कुठे येते? मी सेकंद म्हणजे एकदम सेकंदात नाही, 1 सेकंदात नाही, सेकंदात म्हणजे 4-5 सेकंदात उत्तर येणार. ठीक आहे. असं काही जण म्हणतील एका सेकंद असं बघितलं आणि उत्तर आलं. अरे बघता डोळ्याची पापणी पडोस तर 1 सेकंद होते, तेवढ्यात उत्तर कसं काय येईल? सेकंदात म्हणजे पण 5 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. तर बघ कसं उत्तर येते. काय करायचं? इथं जी काही संख्या दिली त्याच्यातनं एक कायम कमी करायचा. मग आता 73 आहे, 73 मधनं एक कमी केल्यावर किती राहते हो? 72. ते इथं लिहायचं आणि काय करायचं? ह्या प्रत्येकाला आपल्याला 9 बनवायचं आहे. मग आता काय करशील? 7 मध्ये किती टाकल्यावर 9 होईल? 2. आणि 2 मध्ये किती टाकल्यावर 9 होईल? 7. तर भाऊ, तुझा ह्याचा जे काही गुणाकार आहे ना 72 गुणिले 27 आहे. ठीक आहे. परत काय जण म्हणले सर अजून एखाद दाखव. बघ, 83. बरं 83 राहू दे, दुसरं घे. समजा असं दिलं 87 गुणिले 99. आता याचा गुणाकार कसा करायचा? परत ठरल्याप्रमाणे ह्याच्यातनं एक कमी करायचं. एक कमी केल्या होते 86. मग आता ह्यातलं काय करायचं? प्रत्येकाला 9 बनवायचं इथपर्यंतच. 8 मध्ये किती टाकल्यावर 9 होईल? 1. आणि 6 मध्ये किती टाकल्यावर 9 होईल? 3. आता परत काय जण माझे इथे म्हणून पुढे जाय. 1 मध्ये किती टाकल्यावर 8, 3 मध्ये किती टाकल्यावर 6, 8 मध्ये 1. अरे दिवस रात्र असाच कार्यक्रम चालत राहील भावा, थांबाय पाहिजे ना कुठेतरी. म्हणून मी काय केलं, आधीच तुझ्या
किती अंकी संख्या आहे? 2 अंकी. मग 87 मधनं आपण 1 कमी केला ते आलं 86. म्हणून इथं शेवटच्या अंकाला आधीच ब्रेक लावून दिलाय, म्हणजे ह्याच्या पुढे जायचं नाही. मग 8चं 9 करायला किती मिसायला लागते? 1. आणि 6चं 9 करायला किती मिसायला लागते? 3. आणि हे तुझं डायरेक्ट उत्तर. समजा 4 अंकात दिलं आणि मग 4 9 पाहिजेत. मग काय करायचे? परत ह्यातनं 1 कमी करायचा. हे 4 3 6 आणि 8 मधनं 1 गेल्यावर किती राहतो? 7. आता परत आपल्याला काय करायचंय? प्रत्येकाला 9 बनवायचं आहे. मग 4चं 9 करायला काय करायला गेलो? 5 मिसळायचंय. 3 साठी 6, 6 साठी 3 आणि 7 साठी 2. हे तुझं डायरेक्ट उत्तर आले. टाइम लावून बघ 5 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागतोय का? नाही. मग तसंच इथं दिलाय प्रश्न, तर काय करशील? जी काय संख्या दिली त्याच्यातनं काय करायचंय? 1 कमी करायचंय. मग इथं 1 कमी केला. 3 4 5 6 7 आणि 8 मधनं 1 कमी केल्यावर किती असते? 7. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? प्रत्येकाला 9 बनवायचं आहे. मग 3 मध्ये किती टाकू दे? 6. परत 4 मध्ये 5, 5 मध्ये 4, 6 मध्ये 3, 7 मध्ये 2, 7 मध्ये 2. प्रत्येकाला आपल्याला काय करायचंय? 9 बनवायचं होतं. मग यातलं काय केलं बघ? 3चं 9 करायला 6 मिसायला लागते. परत 4चं 9 करायला 5, 5चं 4, 6चं 3, 7चं 2 आणि परत 7 साठी 2. असं ऑप्शन मध्ये कुठं दिसते बघायचं. आता तू काय करशील? इकडं बघ, हे 34 56 77, 34 56 77 आणि त्यानंतर 65 आहे. मग 34 56 77 65 आणि शेवटी किती? 43 22. कुठला ऑप्शन आहे? ऑप्शन बी. बी फॉर बाहुबली. ठीक आहे. तर या सगळ्याचं उत्तर काय येते? बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता तुझ्या समोर परत एक प्रश्न दिसतोय. सिम्प्लिफिकेशन, सोपे रूपचाच प्रश्न आहे. काय दिले भाऊ? बघ, 12,846 गुणिले 593 अधिक 12,846 गुणिले 407. आता परत तू जर गुणाकार करायला जाशील तर परत टाइम जाईल. पण जरा काही तुमच्यात हुशार विद्यार्थी असलेले, ज्याला गणित थोडंफार आवडतं, तो काय बोलला असेल सर काय सोपं आहे, कॉमन घ्यायचं. बरोबर भावा. तू काय कर, ही एक संख्या आहे, ही पूर्ण अखंड एक संख्या आहे. तर ह्याच्यामध्ये काय झाले? 12,846 कॉमन दिसते. मग आता कॉमन घेतल्यानंतर आत काय राहते? ह्यातनं 12,846 निघून गेलं तर इथं आत राहते 593 आणि मध्ये अधिक असेल तर अधिक, वजा असेल तर वजा. मग ह्यातलं पण 12,846 कॉमन. कॉमन घेणं म्हणजे बाबा दोन्हीकडे जी संख्या सारखी दिसते तिला बाहेर घ्यायचं. मग तिला बाहेर गेल्यावर आत जे राहतं त्याला आतच ठेवायचं, नाही तर त्याला घेशील बाहेर परत. मग इथं काय? 407. मग झालं हे 12,846 मध्ये गुणिले असते आणि ह्या दोघांची बेरीज कर भाऊ, बरोबर 1000 या लागले. मग झाले की ह्याला जर गुणलं तर 12,846 हा याचं आणि वर 3 शून्य कुठं दिसते रे? 12,846. ऑप्शन डी. डी फॉर दिलजडे. बरं राहू दे. काही जण म्हणले बाहुबली नंतर सर देवसेना घ्या. बरं, डी फॉर देवसेना. येते लक्षात? नेक्स्ट. आता परत सेम तसाच प्रश्न आहे आणि इथं जरा थोडं पॉइंट दिले, भागाकार आणि गुणाकार. आता भागाकार गुणाकार ते पण असल्या दशांश अपूर्णांकाचा म्हणल्यावर बऱ्याच लोकांना अशी थंडी वाजून येते. तर बाबा जरी गारठ्याचा दिवस असला तर गारठून जायची काही गरज नाही. ठीक आहे. बरं, लय सोपं आहे. त्यानं दडदडीत प्रश्नात ऑलरेडी काहीतरी दिलेलं आहे. काय दिले? त्यानं सरळ म्हणलंय काय? 28 95 7 आणि त्यानंतर 0.5 आहे आणि भागिले परत त्याला ह्या संख्येने केले आणि त्याचं दडदडीत उत्तर 108 म्हणले. मग आपण काय करू? आपलं डोकं लावायचंच नाही. तर त्यानं सरळ सरळ काय सांगितलंय? त्यानं दिलेलं लिहून घेतो तुझ्यासाठी. 28 95 7.5 भागिले 268.125 बरोबर काय रे भाऊ? 108 आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं आपण? आणि आपल्याला उत्तर कशाचं पाहिजे? 28,9.575 भागिले 2681.25 बरोबर काय? तर काय करायचं? तू दशांश चिन्हाचा सुरुवातीला अजिबात विचार करू नको. ही संख्या दिसते 28 95 7.5 हे, तर हे दशांश चिन्ह नाही असं समजायचं. तेव्हा उत्तर किती येते भाऊ याचं? हे सोडून दे. तर ह्या सगळ्याचं जसं जे तसं असतं तर उत्तर किती आलं असतं? 108. तर असं समजा हेच तिकडं आहे तर ह्याला आपण डायरेक्ट 108 लिहून टाकायचं.
मग आता त्यानंतर आता काय करायचं, फक्त नीट लक्ष द्यायचं. इथं दशांश चिन्ह 7 आणि 5च्या मध्ये आणि इकडे कोणाच्या मध्ये 9 आणि 5च्या मध्ये. म्हणजे काय झालं, इकडचं जे काय दशांश चिन्ह आहे ते इकडं आणि तिकडं दोघांकडे जरा लक्ष दे. इथलं कुठं गेलंय, 9च्या जवळ गेले. म्हणजे हे दोन घर कुठल्या साईडला चालले बघ जरा. हे दशांश चिन्ह 2 कुठल्या घर चालले, डाव्या साईडला चालले. कुठं चालले, इकडं माग किंवा डावं म्हणू शकतो. तर हे जे काय दशांश चिन्ह आहे, 2 घर डाव्या साईडला गेले. तर तू आजपासून एक गोष्ट ध्यानात ठेवायची. जर दशांश चिन्ह डाव्या साईडला जात असेल आणि ते आता कुठं चाललंय, अंशाकडे चाललंय का छेदाकडे चाललंय हो, अंशाकडे. जर दशांश चिन्ह अंशाच्या साईडला आणि डाव्या बाजूला जात असेल तर काय करायचं, जेवढे घर गेल्यात तेवढे शून्य छेदामध्ये लावायचे. म्हणजे काय झालं, 1 0 0 म्हणजे 100. जर 3 घर गेला असता तर तू काय केलं असतं, परत एकदा सांगतोय मी, जर दशांश चिन्ह घेऊन तो डाव्या साईडला चालला तर जेवढे पण घर घेतल्यात तेवढे शून्य तो छेदात लावायचे. ते म्हणजे वर गेला तर खाली लावायचे आणि जर समजा खाली डाव्या साईडला चालला तर जेवढे घर गेला तेवढे शून्य वर लावायचे. काय बोललो मी, दशांश चिन्ह घेऊन जेवढी घर तू डाव्या साईडला जाणार आहे तेवढे शून्य खालच्या साईडला, वर गेला तर खाली लावची, खाली गेला तर वर लावायचं. ठीक आहे. तर मग बघ आता, वर 2 घर गेला होता म्हणून 2 शून्य लावले. जर खाली गेला असता. आणि दुसरी गोष्ट, दशांश चिन्ह घेऊन जर उजव्या साईडला जात असची, मग जेवढे घर वरच्या साईडला गेले तर वर शून्य लाव आणि खालच्या साईडला गेला तर खाली शून्य. मग आता इथं काय झाले, इकडे 2 गेलं त्यासाठी आपण 2 शून्य लावले आणि परत इकडे बघ 1 आणि 2च्या मध्ये आणि इकडं, मग इथलं दशांश चिन्ह तुला पुढे न्यावं लागतंय, इथं न्यावं लागतंय. मग तू एक घर घेऊन कुठं चाललाय बाबा, एक घर घेऊन कुठं चाललाय, उजव्या साईडला. आणि मी काय सांगितलं, जर उजव्या साईडला असेल तर जिकडं चाललाय तिथं शून्य लावायचं. मग खालच्या भागात चाललाय तर खालीच 1 शून्य वाढवायचा. ठीक आहे. काय लोक परत विचार करतील की सर हे आता ध्यानात राहते पेपरात. लय सोपं आहे बाबा. काय सांगितलं, एक असते डावं आणि दुसरं असते उजवं. ठीक आहे. जर तू डाव्या बाजूला दशांश चिन्ह घेऊन चालला, जर तू दशांश चिन्ह घेऊन डाव्या बाजूला चालला तर जेवढी घरं घेऊन जाणार आहे तेवढे शून्य छेदामध्ये लावायचे. आणि जर तू छेदामध्ये जर चालला असेल तर वर लावायचे. आपण डाव्या बाजूबद्दलच बोलतोय. जेवढे घरं घेऊन तुम्ही काय करचाल, डाव्या साईडला जाचाल, वरच्या भागात गेला तर खाली शून्य लाव आणि खालच्या भागात गेला तर वर शून्य लाव. पण उजव्या साईडला दशांश चिन्ह घेऊन चालला, जर वरच्या साईडला चालला तर जेवढे घर घेऊन वरच्या साईडला गेला तेवढे शून्य वर लावायचे आणि खालच्या साईडला उजव्या बाजूला चालला तर खाली लावायचे. मग आता इथं काय झाले, 8 आणि 1च्या मध्ये आहे पण आपल्याला उत्तर ह्याचं पाहिजे आणि इथं 1 आणि 2च्या मध्ये चाललंय. मग एक घर घेऊन कुठं चालला तू, उजव्या साईडला आणि खाली, म्हणून 1 शून्य वाढव. मग आता एवढं सोडवायचंय. आता काय जो म्हणले सर आता 108 1000 न भागायचं वे, एवढा मोठा भागाकार, मला 10-20 पर्यंत बळच पाडे येतात, 1000चं पाड आपल्याला काही जमायचं नाही बाबा. 1000 जर आलं ना तर काय करायचं बघ, दशांश छेदात जर शून्य आले भागाकार करताना तर काय करायचं, लक्ष द्या बघा. एक परत छोटस बेसिक सांगतो, लय नाही. बघ 13/10. आता तू काय करतो, भाग लावतो डायरेक्ट. 10 1 10, राहिलं 3, भाग जात नाही, लगेच टिकली लावतो आणि इथं एक टिकली लावली की तुला एक गोळा घ्यायचं लायसन भेटतं. एक दशांश चिन्ह घेतल्यामुळं इथून पुढे जेव्हा कधी भाग लागणार नाही तेव्हा आपण काय करतो, शून्य घेतो आणि परत 10-3 आणि 30 कटलं, उत्तर आलं 1.3. मग मी काय म्हणतो, एवढं का करत बसतो बाबा, एवढं नको करू. आजपासून ध्यानात ठेवायचं, भागाकारात इथं 1 कंपल्सरी पाहिजे, नसेल तर 1 आणायचा. ठीक आहे. 1 आहे आणि त्याच्या पुढे 1 शून्य. तर आजपासून काय करायचं, छेदामध्ये जेवढे शून्य तेवढे घरे घेऊन काय करायचं, मागायचं. ते मागायचं आणि हे दोघं मिक्स करू नको. ठीक आहे. मग काय करशील, 1 शून्य तर 1 घर घेऊन मागे जायचं. आता काय जर म्हणले, जर वर घरच दिसेना झालंय हो, मग कोणाच्या घरात घुस, दुसऱ्याच्या घरात घुसण्याला लय मारतात. ठीक आहे. काय करायचं, हे ध्यानात ठेवायचं. हे 13 आहे ना तर 13 नसून 13.0 असते बाबा. नुसतं शून्य नाही, तुला कटाळी असतो शून्य लाव आणि ह्याची किंमत 13च असते. 13.0000 म्हणजे 13च असतं. मग काय करायचं, वर दशांश चिन्ह कुठंच नाही म्हणजे शेवटी. मग आता काय करशील, 1 घर मागं सारायचं, एकच घर सरकायचं तर खाली 1 शून्य आहे. मग खाली 1 शून्य म्हणून 1 घर मागे सरला तर उत्तर आलं 1.3.
जर समजा असं दिलं असतं 17/100 आता सांगितलं तसंच एक पाहिजे, किती शून्य येते रे? 2. मग वर जिथं कुठं दशांश चिन्ह असेल तिथनं 2 घरं घेऊन मागं जायचं. मग दशांश चिन्ह भाऊ इथं आहे 2 घरं 1 आणि 2 म्हणजे उत्तर काय आलं 0.17. काय जण म्हणले सर समजा दशांश चिन्ह देऊन आलं असतं तर असू दे भावा काय नाही आता ते सगळीकडे लागू होते. समजा इथं असं दिलं असतं छेदामध्ये किती शून्य 1 मग 1 घर मागं सरकायचं डायरेक्ट 3.15 येणार. ठीक आहे परत असं असतं किती घर आहे ते 1 2 3 3 शून्य येते मग 3 शून्य येते तर छेदामध्ये तर तेवढी घरं घेऊन काय करशील तो डाव्या साईडला जायचं मग 1 2 कमी पडला की इथं परत शून्य लावायचं आणि मग पॉईंट म्हणजे तुझं उत्तर काय येणार 0.023 सॉरी 0.08 आणि मग 2 आणि 3 येते लक्षात. मग आता मी काय म्हणतो आपल्याला उत्तर कशाचं पाहिजे होतं बघ 108 भागिले 1000 3 शून्य ती 3 घरं मागं सरकायचं हे पहिलं दुसरं दशांश चिन्ह इथं शेवटी भावा 3 घरं सरकायचं 1 2 3 मग उत्तर काय येईल 0.108 हे पुढं शून्य नाही लावलं तरी चालतं 0.108 असं जर ऑप्शन मध्ये असेल तर तेच उत्तर इथं पुढं शून्य लाव नाही लाव काही फरक पडत नाही तर 0.108 कुठं दिसते भाऊ 0.108 ए फॉर अमरेंद्र ठीक आहे बाहुबली त्याचा पप्पा पप्पा का भाऊ कोण का असं नक्की पुढच आता परत अपूर्णांकाचा एक प्रश्न आहे काय दिले खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आता परत तेच विषय 5/7 9/14 16/21 29/42 आता काही लोक परत काय करतात भाग लावत बसतात तर माझं म्हणणं आहे बाबा भाग लावला तर परत आपल्याला वेळेत पेपर सोडवायचा आहे ठीक आहे आणि पोलीस भरतीसाठी तुम्हाला पण माहित आहे 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न असतात पण 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवताना तू जर असा एका प्रश्नाला 1 2 2 मिनिटं कुतत बसला आणि परत बोंबलत बसायचं काय सर काय झालं पेपर लय सोपा होता हो पण काय झालंय टाइम पुरला नाही भाऊ एकदम चुकीचं कारण द्यायला लागलाय जरा आठव तुझाच एक दोस्त आहे जी पुणे सिटी किंवा मुंबई शहरासारख्या ठिकाणी पहिल्या 10 मध्ये त्याचं नाव यायले आणि तुझं पेपरला टाइम असं कसं काय झालं दोघाला पेपर एकच दिलाय टायमिंग पण तेवढाच दिलाय एक वेळेच्या आधी सोडवतून एक वेळेत त्याला 2 तास दिले तर कमी पडाले म्हणजे समजून जायचं की तू काहीतरी चुकीचं करायले ठीक आहे तर लक्ष दे काय करायचं आता बघा इथं भाग लावायला बसला तर टाइम जातो मग काय करशील छेदामध्ये 7 त्यानंतर 14 21 आणि 42 ह्या 4 संख्या येत्या आता थोडी एक गंमत बघ समजा मी काय केलं असतं बाबा आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं 5/10 आणि 7/10 छेदामध्ये शून्य असल्यावर काय करायचं गप्प दिशेनं मागं सरकायचं तुला सांगितलंय मग एक घर मागं सरला 0.5 येते आणि इथं एक घर मागं सरला तर 0.7 येते मला सांग 0.5 आणि 0.7 मध्ये कोण मोठं आहे रे 0.7 बरोबर आहे का का असं झालं तर बघ लक्ष दे दोघाचा छेद सारखा आहे मग दोघाचा छेद सारखा असेल तर ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक असतोय आणि ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णांक असतोय बरोबर आहे का मग एवढ्या एका गोष्टीचा वापर करून तुला ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे मग काय करशील भाऊ तू एकदम सोपं काम करून टाकायचं काय करशील ह्या सगळ्यांचा छेद सारखा करायचा मग छेद सारखा कसा करणार तर बघ 7 14 21 42 हे जे 4 अंक आहेत ती 7 14 21 42 तर ह्या सगळ्यांचा छेद समान करणे म्हणजे लसावी काढणे लसावी कसा काढायचा तुला माहित आहे मग काय करशील ही मोठी संख्या 42 आहे त्या 42 ला प्रत्येकानं भाग जातोय म्हणजे मला कळलं की ह्या सगळ्यांचा छेद काय सारखा आहे आणि तो आहे 42 मग मी काय करतो प्रत्येकाला 42 करतो मग हे 5/7 आहे 9 आपण एक काम करू इथं वरच करू आहे की नाही तर बघ लक्ष दे 7/42 करायला काय करायला लागते बाबा 7/42 करायला 6 न गुणा लागते तर वर पण 6 न गुणायचं मग 6 पंचे किती होईल 30 जे काय येतं तेवढं लिहायचं परत 14/42 करायला किती लागते 3 तर वर पण 3 9 किती झालं 27 परत 21/42 करायला काय लागते 2 तर ह्याला पण 2 न गुण 16 दोन्ही काय असते 32 आणि हे 42 परत म्हणू नको 42 करायला किती न गुणा लागते
आता ती करायची गरज आहे का? ऑलरेडी 42 आहे. बरं गुणायचं असेल तर लेच खुजली झाली म्हणून 1 न गुणून घे, परत तेच येते. मग काय गरज नाही. हाय असं 42 तर वरचं 29 लिहून टाक. मग आता काय करायचं? आपल्याला सगळ्यात कसला पाहिजे हो? मोठा अपूर्णांक पाहिजे. कसला पाहिजे? मोठा अपूर्णांक पाहिजे. मग आता मला सांगा, मोठा पाहिजे तर यात सगळ्यात मोठं कोण दिसायले? सगळ्यात मोठं कोण दिसायले? यात सगळ्यात मोठं आहे 32. मग 32 कुणासाठी आलतं? 16/21. तर ह्या सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणचा आहे हो? 16/21. जर विचारला असता लहान कुठला, तर काय नाही, ह्यात सगळ्यात लहान कोण दिसते? 27 दिसते. मग 27 कोणासाठी आलं? तर 9/14 काय झालं असतं? लहान झालं असतं. ठीक आहे. नेक्स्ट. आता इथं परत काय म्हणलंय? लहान विचारले. मग आता मगाच्या गणितात आणि ह्या गणितात काय फरक आहे बघ. आता तू जर मगाच्या सारखं म्हणलं असतं, सर काय नाही, मी परत काय करतो, सगळ्यांचा छेद समान करून घेतो, म्हणजे लसावी घेतो आणि मग त्यानंतर ज्याचा उत्तर लहान आले तो अपूर्णांक लहान आहे. पण मित्रा मला सांग, हिथं संख्या येत्या 11, 12, 13 आणि 17. जर ह्या चौघांचा जर तू लसावी घ्यायला गेला ना बाबा, असं मोठा लाट अंक येतोय आणि असं दुखन ना तुला कॅल्क्युलेशन करताना, सुधारायचं सुद्धा नाही काय व्हायले. ठीक आहे. मग आता इथं जरा थोडी दुसरा विषय. ठीक आहे. काय करायचं? जर तुला ह्यातला लहान अपूर्णांक काढायचा असेल तर सगळ्यात पहिलं काय करू, एक फरकाचं दुसरं एक ट्रिक आहे. काय करायचं? 5 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा. 7 आणि 12 किती फरक आहे? 5चा. 8 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा. 9 आणि 17 मध्ये कितीचा फरक आहे भाऊ? 8चा. मग काय करशील? एकदम सोपं आहे. जर मधला फरक सारखा असेल, आता मगाशी छेदाचा विषय झालाय, आता मी अंश आणि छेदाच्या मधल्या फरकाबद्दल बोलतोय. मधला फरक बघ. हिथं फरक कितीचा आहे? 5चा आणि हिथं 5चा. आता ह्या दोघांना राहू दे जरा तात्पुरतं. तर काय करूया? जर मधला फरक सारखा असेल तर ज्याचा अंश लहान तो लहान असतो आणि ज्याचा अंश मोठा तो मोठा. मग मला कळलं की बाबा इथं लहान दिसतो याचा अंश, तर ह्या दोघांमध्ये लहान कोण आहे? 7/12. मग हे काय करू आपण, याला साईडला घेऊया. 7/12. आता आपल्याला ह्या दोघांमध्ये आणि ही एक असे टोटल तिघांमध्ये लहान कोण येतो ते बघायचं. मग काय करशील? आता उगाच लसावी फिसावी घेऊ नको. डायरेक्ट ह्या दोघांची कुस्ती लाव आता. 5 आणि 11 तिरपा गुणाकार करायचा फक्त. 11 7 किती असते? 77 आणि 12 पंचे किती असते? 60. मग आता ह्या दोघांमध्ये लहान कोण आहे हो? ह्या दोघांमध्ये लहान कोण आहे? 60 आहे. ह्या आलेल्या गुणाकारामध्ये बोलतोय. मग ह्या 60 आहे ना, तर भाऊ ह्यातला लहान झाला काय? ह्यातला लहान झाला 5/11. मग आता 5/11 आला. मग आता फक्त 9/17 राहिलाय. त्याला एकदा चेक करून घेऊया. मग हा 5/11 आणि पुढचा आलेला 9/17. ह्या दोघांमध्ये परत क्रॉस मल्टिप्लिकेशन कर. 17 5 किती असते? 85 आणि 11 9 किती असते? 99. आता ह्या दोघांमध्ये परत लहान कोण आहे रे? ह्या दोघांमध्ये लहान कोण आहे? 85. मग आता काय करशील? हे लहान आहे ना, तर हा सगळ्यात लहान झाला. तर हे जे 4 अपूर्णांक दिल्यात, तर यात सर्वात लहान कोणतं असेल? सॉरी, ह्या सर्वात लहान कोण आहे? 5/11. मग 5/11 कुठे आहे? 1 नंबरला आहे. तर हा सगळ्यात लहान आहे. मग आता खाली 4 ऑप्शन मध्ये हेच अपूर्णांक असतात, म्हणून मी काय ऑप्शन दिले नाही, ते डायरेक्ट 5/11. ओके. जर विचारला असता मोठा, तर मग काय केलं असतं? ह्या पहिल्यांदा फरकामध्ये चेक केलं असतं. 5 5 सारखा दिसतोय, तर मला कळलं की 8 मोठा आहे, तर 8 हा डायरेक्ट मोठा झाला असता. फरक सारखा असेल तर ज्याचा अंश लहान तो लहान, ज्याचा अंश मोठा तो मोठा. ठीक आहे. मग आता मी काय बोलालोय? मोठा पाहिजे असता तर मग ह्याला धरला असतं, परत ह्या दोघात कुस्ती लावली असती आणि जो मोठा येईल तो जिंकला. मग राहिल्याबरोबर परत कुस्ती आणि शेवटी जिंकल तो झाला महाराष्ट्र केसरी. म्हणजे आपलं उत्तर येत असते. ठीक आहे. तर आता पुढे जाऊया. कस काय? हा प्रश्न बघितल्या बघितल्या भले भले असे एकदम टाईट होत्यात. माल टाकून नाही, असं नॉर्मलीच टाईट होतं एकदम अशी. त्याला काय होतं माहित नाही, असा झटका येतो का एकदम अशी आकडी बिकडी येते. तर हा प्रश्न तुझ्या समोर दिसतोय मित्रा, तर ह्याला कसं सोडवायचं? आता जर तू परत रितसर सोडवायला गेला, रितसर म्हणजे कसं? इज्जत मध्ये म्हणतो त्याला मी. काय जर म्हणजे सर काय सोपं आहे. गुणाकार करा. 2 1 2 अधिक 3 दुनी 6 अधिक 3 चौक 12 पुढं 6 पंचे 30 बरोबर
मध्ये कुतायचं आहे, मग कुतायचं म्हणजे डॉट डॉटचा अर्थ 5 6 आहे, तर हे सिरीज आहे बघ की 1 गुणले 2, परत हाच 2 पुढे घेतलाय 2 गुणले 3, परत 3 गुणले 4 आणि इथं मध्ये एक टर्म राहिले बघा, इथं मध्ये एक टर्म राहिले 1/4 गुणिले 5 असं आहे आणि मग त्यानंतर पुढे ही टर्म आहे. ठीक आहे, तेवढं लक्ष द्या. त्यानंतर 1/5 गुणिले 6 असं डॉट 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 1/9 गुणिले 10. हे जर मला काय करायचंय उत्तर काढायचंय, मग तू काय केलं असतं 1 इथं 3 चौक 12 आणि त्यानंतर मग इथं करेक्शन होईल. मग इथं काय होणार 4 पंचे 20 परत 1/30 असं करत 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 शेवटी गेला आणि 1/90. आता मला सांग हे सोडवणं सोपं आहे का? लसावी काढ, माती, धोंड तुला काय करायचं ते कर भाऊ. एवढं सोपं नाही, तू जेवढं समजते तेवढं. ठीक आहे. आणि टाइम किती जाईल त्याचा काही विचार आहे का? नाही. मग आता काय करू? ह्याला मी पहिल्यांदा तुला डिटेलमध्ये सांगतो आणि डिटेलमध्ये झाल्यानंतर याचा जुगाड सांगतो. नेमकं कसं सोडवायला पाहिजे पेपरात हा प्रश्न कसा करायचा. एकदम सोपा आहे बाबा. परत सेकंदात उत्तर येते. ठीक आहे. ते कसं ते बघा. लक्ष द्या. पहिल्यांदा आपण काय करूया, ही जो काही प्रश्न दिलाय ना, ह्याची करूया फोड. आता फोड कशी करायची? ही जी दिलंय ना 1/1 गुणिले 2, ह्याला तू नियमानुसार असं लिहू शकतो 1/1 गुणिले 1/2. बरोबर आहे का? पण आता असं लिहून काय होणार आहे? मग जरा थोडं अपूर्णांकाचं तुला नॉलेज असेल तर तुझ्या लक्षात येईल. अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी म्हणतो, व्यवहारी अपूर्णांक त्यांची बेरीज वजाबाकी. तर ती बेरीज वजाबाकी करताना त्याचा वापर करू आपण. हे जे दिलंय ना 1/1 गुणिले 2, ह्याला आपण असं लिहू शकतो 1/1 वजा 1/2. तू जर ह्याला सोडवलं तर बरोबर येते बघ पाहिजे तर. बे एक बे मध्ये वजा 1 गुणिले 1 1 आणि छेदामध्ये दोघाचा गुणाकार बे एक बे. ठीक आहे. मग 2 वजा 1 किती असते भाऊ 1, किंवा असं लिहू शकतो तू ह्याला. तेच तर आलं. म्हणून काय करायचं 1/1 गुणिले 2 आहे त्याला 1/1. आता हे छेदात 1 नाही लिहिला तरी चालतोय, तर तुझ्यासाठी लिहिलं मी. पुढं अधिक, मग ह्याला पण सेम करू आपण 1/2 वजा 1/3 मधला अधिक हाय असा 1/3 वजा 1/4 परत अधिक इथे मधली एक टर्म राहिली होती 1/4 वजा 1/5. जर तुला मध्ये कुठं असं बसायचं असलं बस, पण काही गरज नाही. आणि इथं शेवटी काय लिहीन मी 1/9 वजा 1/10. जरा थोडं ऑब्झर्व कर प्रश्नाकडे, तुला लक्षात येईल. 1/1 हे मरू दे, वजा 1/2 आणि अधिक 1/2 कटतंय का रे? परत वजा 1/3 अधिक 1/3 कटलं का? परत हे पण कटतंय, हे पण कटतंय. म्हणजे काय व्हायला लागलाय आता ही 1/9 आहे, ह्याच्या माग बरोबर वजा 1/9 असणार आहे. ती परत एकमेकाला कटते, मधलं सगळंच कटलं, राहिलं काय? सुरुवातीचा 1/1 वजा शेवटचा 1/10. मग आता एवढं सोडवायचंय 10 1 10 वजा 1 गुणिले 1 11 नाही म्हणायचं बेन्या 1 आणि खाली दोघाचा गुणाकार 10 1 10. मग 10 वजा 1 काय असते 9/10. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय आलं रे भाऊ 9/10. कुठं दिसते सी. सी फॉर मग काय कटप्पा. बर कटप्पा सी 9/10. आता मी काय बोललो ह्याला जर तू करायला गेला तर परत टाइम चाललाय, मग एवढा टाइम आपल्याकडे नाही. मग अशा प्रकारचे जे प्रश्न असतात त्याला मी सिरीज म्हणतोय. सिरीज मध्ये येतात बघ ना, एक प्रकारची साखळीच आहे 1/1 गुणिले 2 अधिक हे खाली अंश 1 1च आहे सोड. खाली बघ 1 गुणिले 2 2 गुणिले 3 3 गुणिले 4 5 गुणिले 6 मध्ये 4 गुणिले 5 5 गुणिले 6 परत 6 गुणिले 7 7 गुणिले 8 8 गुणिले 9 आणि 9 गुणिले 10. असं किती पण होऊ शकते. सिरीज म्हणजे काय एकसारखं मध्ये काय ना काहीतरी यांच्यात लॉजिक आहे, काहीतरी सिक्वेन्स दिलेला आहे, मधला डिफरन्स वगैरे ते अशा गोष्टी असतात. ठीक आहे. ते आपण रिझनिंग मध्ये सिरीज म्हणून बघतो. ठीक आहे. परत गणितामध्ये पण आपल्याला अंकगणितीय श्रेणी, ठीक आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतात, त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी बघायच्या त्या तिथे पुढच्या पुढं. आता लक्ष दे. तर हे 9/10 आलं. मग मी म्हणतो एवढा कुटाणा करत बसायचा नाही. मग काय करायचं लक्ष दे. ह्याला एवढं करावं लागत नाही. तर अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे बघा.
पुढच्या पानावर ये. तुला इथं पटांगणात सांगतोय का नाही, तिकडे खोपच्यात अडचणीत लिहिण्यात काही पॉईंट नाही. पटांगणात या. बघ, जर आत्ता सांगितलं अशा प्रकारची जर सिरीज आली तर काय करायचं, एक ट्रिक म्हण. काय तुला म्हणायचं म्हण, जुगाड म्हण. जुगार नाही, जुगाड. काय म्हणायचं ती म्हण. तर बघ काय करायचं, एक छेद फरक. आता हा फरक काय प्रकार आहे सांगतो तुला. एक छेद फरक गुणिले पहिले वजा शेवटचे. काय जणांच्या मनात काहीतरी आलेलं आहे, मास्तर पहिलं आणि शेवटचं म्हणतंय, मधल्याचं काय, मधल्याचा विषय सोडून दे बाबा. आयुष्यात फक्त माणसाचं पहिलं आणि शेवटचं ध्यानात राहतंय, आहे का नाही. जर तू शेवट करायचा ठरवलं तर मग एक छेद फरक गुणिले पहिले वजा शेवटचे, एवढ्यात उत्तर येते. मग इकडे या. फरक म्हणजे काय भावा, ह्या ज्या दोन संख्या दिलेत ना, ह्या ज्या दोन संख्या दिल्या त्या, तर ह्यांच्या मधला जी काय आहे ना त्याला फरक म्हणायचा. एक आणि दोन मध्ये कितीचा फरक आहे, तो एक, तो फरक. मग आता आपण ह्या प्रश्नाकडे येऊया. ह्याचं उत्तर कसं काढायचं बघ, लक्ष दे. परत आत्ता जसं बोललो तसं, एक छेद फरक, उत्तर केवढ्यात येते बघ, पहिले वजा शेवटचे. ठीक आहे. बघ आता एक छेद फरक किती रे बाबा या दोघांमध्ये, एकचा फरक आहे, तो एक लिहितं. पहिलं म्हणल्यावर काय करायचंय भावा, हे अखंड घ्यायचं, ही दुसरं आहे आणि हे पहिली वाली टर्म. ठीक आहे, तर ती अख्खीची अख्खी लिहायची. वजा शेवट म्हणल्यानंतर तुला हे शेवटचं पकडायचंय. ठीक आहे. मग एक छेद एक वजा एक छेद दहा. आता एवढं सोडवायचंय. मग एक छेद एक म्हणजे काय असते, एकच असते, त्याला काही लिहायची गरज नाही, सोडून दे. आणि एक छेद एक म्हणजे एकच असतं, वजा एक छेद दहा. आता एवढं सोडव. दहा एक दहा, दहा वजा एक 9/10. कटाप्पा. समजलं. काय जण म्हणले सर बरं आहे हो, पण प्रश्न जर अजून वेगळा आला, फरक बिरक वाढला फिटला तर काय करायचं, तर तुझ्यासाठी मी एक प्रश्न इथे लिहिलोय. बघ लक्ष दे, हे माहित असू दे. तुझ्यासाठी मी एक प्रश्न लिहिलोय बघ, तुला देतो बघ, तुला सुटतंय का. असं दिलं, एक छेद 5 गुणिले 7 अधिक एक छेद 7 गुणिले 9 अधिक एक छेद 9 गुणिले 11 अधिक असं दिलं होतं ना. आणि शेवटी एक छेद 18 गुणिले 20 बरोबर काय. काय नाही बाबा, तुला जे सांगितलं ना तेवढ्यात काम होते. बघ कसं, आत्ता सांगितलं तसं काय करायचं, एक छेद फरक. फरक किती आहे बाबा या दोघांमध्ये, दोनचा फरक आहे. नेक्स्ट पहिली संख्या काय, 1/5 वजा शेवटचे, शेवटचं काय असते 1/20. चल आता एवढं सोडवायचंय, ही 1/2 जसंच्या तसं ठेव, मध्ये गुणिले असते. ठीक आहे, मग कोण सोडू आधी आपण. आता बघ, तिरपा गुणाकार करायला करू शकतो किंवा छेद समान करून सोडव. मला वाटतं छेद समान कर. मग मला सांग, ह्या खाली इथं 20 आहे, तर ह्या 5चं 20 करायला काय करायला लागते, 4 न गुणायचंय, तर वर पण 4 न गुणायचं. मग काय होईल, 4 1 4 आणि दोघांचा छेद सारखा आहे. काहीतरी एक स्टेप वाढवतो तू यासाठी, 1/20. हे शक्यतो भावांनो, असं जे काही कॅल्क्युलेशन आहे डायरेक्ट करायचा प्रयत्न करा. मग परत टाइम पुरत नाही, बोंबलत बसायचं. ठीक आहे, तर काही गोष्टी डायरेक्ट जमल्या पाहिजे त्या. मी म्हणत नाही एका दिवसात एका रात्रीतील, पण रोज थोडं थोडं रात्री कुठला तरी एक दिवस असा नक्की येईल की त्यावेळेस तुझा थोडा डोळ्याने कार्यक्रम दिली तर. ठीक आहे, तर बघ मग 1/2 गुणिले, मग आता काय केला, छेद सारखा आहे डायरेक्ट लिहून टाकतो. आणि 4 वजा 1 किती असते, आता मला सांग, 4 वजा 3. आता इथं काय कटतंय कारण, तिरक असं आडवं आडवं कापायचं ना, आपल्यात मारामारी नाही, दुसऱ्याच्या घरात घुसून मारायचं. ठीक आहे, मग झालं. 3 1 3, अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. तर ह्या प्रश्नाचं उत्तर किती आलं बाबा, 340. जर तू आता मी तुला एक्सप्लेन करतोय, काय जर म्हणले मोठं बोलतो, सेकंदात उत्तर आलं पाहिजे, कुठं सेकंदात आहे, कुठतो भावा, एक्सप्लेन करतोय मी. ठीक आहे, हे जर लिहिलं नसतं तर मोजून 10 सेकंद लय झाले. ठीक आहे,
काय ध्यानात ठेवायचंय? एक छेद फरक गुणिले पहिले वजा शेवटचे. पहिलं म्हणलं की ही पहिली संख्या वजा शेवट म्हणलं की ही घ्यायची. जमल का? अशा प्रकारचा प्रश्न सोडू शकतो का? थोडी प्रॅक्टिस कर, तुला पण चांगलं जमलं. ठीक आहे, पुढे जाऊया. भाऊ तसलंच काहीतरी दिसतंय. आता काय जण म्हणले, आता सोडून दाखव बर, बघ बर. आता 1/15 अधिक 1/35 अधिक 1/63 अधिक 1/99 अधिक 1/143 ह्याला सोडवायचं आहे. आता परत तुम्हाला माहित आहे, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज असू दे किंवा वजाबाकी, ती जर आपण करायला लागलो तर काय करतो? छेद समान करतो आणि त्यानंतर मग बेरीज असेल बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. आता परत इथं छेद समान करायला गेला तर येडा होणार येडा. मग मी म्हणतो एवढं नको करू. जरा छानपैकी तू प्रश्नाकडे बघ, तुझ्या लक्षात येईल इथंच काहीतरी गेम झालाय. काय गेम झालाय? हे 15, 35, 63 ह्यांच्याकडे बघितल्यावर काय कळतंय का? काय म्हणले, काय कळायचं? दिसतंय सरळ 15, 35, 63 ह्यात काय कळणार आहे? डोंबलं कळतंय आम्हाला. आम्हाला कळत असतं म्हणजे मग आम्ही आता पोलीस झालो नसतो काय? होणार बाबा, तू पण पोलीस होणार. थोडं धर दिन धर. हा बघ, 1/15. मग आता 1/15 ला मी काय करतो? मगाचा आपला जी प्रश्न आहे ना त्याच्यासारखं कन्व्हर्ट करतो. बघ, 1/15 ला 3 x 5 करू का? ह्यांची फोड करायची. अशी फोड करायची की त्यांना परत भाग गेला नाही पाहिजे. आता 3 आणि 5, 15 तसं 1 x 15 पण आहे. पण 1 आणि 15 ला आहे का नाही? त्यापेक्षा 3 मूळ संख्यांचा, त्याला आपण अवयव म्हणतो. ठीक आहे, मूळ संख्या घ्यायच्या आणि त्यांचा गुणाकार ही संख्या बनली पाहिजे. परत 35, ह्या 35 ला मी काय लिहू शकतो? आता काय लोकांच्या डोक्यात पिटली असेल, आयला 3 x 5 आहे तर याला 5 x 7 असणार. बरोबर आहे बाबा. पुढं चल, 63 ला मी काय लिहू शकतो? 7 x 9 लिहू शकतो. 99 ला मी 9 x 11 लिहू शकतो. आता पुढच्या लोकांना हे फोड जमणार नाही, पण त्याच्या कळले 3, 5, 5, 7, 7, 9, 9, 11, 11, 13. बरोबर आहे बाबा. 11 x 13 143 असतं. झालं, मागाच्या सारखं परत बनलं. बघ, इथला प्रश्न बघ, आहे का? सेम तसंच आहे का नाही? तर बघा, लक्ष द्या. मग आता तुला सांगायची गरज नाही पडली पाहिजे, तू डायरेक्ट सांगणार. बऱ्याच लोकांनी उत्तर पण काढलं असेल. तर बघा, लक्ष द्या. 1/3 x 5 असं जेव्हा सिरीज आलेली जाते तर काय करशील? डायरेक्ट तुला सांगितलं 1 फरक आणि गुणिले पहिले वजा शेवटचे. ठीक आहे, मग आता 1 फरक. आता भावा फरक म्हणल्यानंतर काय करशील? ह्या दोघांमधला फरक घ्यायचा. 3 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. नेक्स्ट, पहिले म्हणल्यावर ही पहिली संख्या तुला सांगितली अशी घ्यायची. 1/3 वजा शेवटीला काय आहे? 1/13. आता इथं लसावी घे नाही तर तिरपा गुणाकार कर, एकच सारखं येते. त्यामुळे मी याला डायरेक्ट सोडवतो. 1/2 गुणिले 13 वजा 3 आणि छेदामध्ये 13 किती असते? 39. ह्याला कंस लाव किंवा डायरेक्ट बाहेर लिहिलं तरी चालते. काहीतरी लिह. आता 1/2 गुणिले 13 वजा 3 किती असते बाबा? 10 आणि छेदात 39. कटत असेल तर काटायचं आहे. बे एक बे, बे पंचे 10. आता अजून कटतंय का हो? अजिबात नाही कटत. मग काय झालं? 5 1 5 आणि छेदामध्ये 1 मिनिट. हा, 5 1 5 आणि छेदामध्ये 39 1 39. तर भावा याचं उत्तर काय आलं? 539 आला. बाहुबली. बी फॉर बाहुबली. आलंय का? बर, बी फॉर बजरंग बली की जय, तसं पण चालतंय बाबा. हा, बजरंग बली म्हणल्यावर पॉवर येते अजून. दे नेक्स्ट. आता काय जण म्हणले आत्ता सोडव. बघ आता लगेच. 1 अधिक 1/2 अधिक 1/3. भावा, ह्या प्रश्नात आणि ह्या प्रश्नात फरक आहे. इथं सिरीज बिरीजचा काही संबंध नाही, मध्ये गुणिले गुणिले तिकडं अधिक होतं. तर अशा वेळेस काय करायचं? सरळ इज्जत मध्ये सोडवायचं. आधी याला कन्व्हर्ट करायचं. बे एक बे अधिक 1 किती झालं? 3/2 गुणिले 3 1 3, 3 अधिक 1 किती झालं? 4/3 गुणिले 4 1 4, 4 अधिक 1 किती असते? 5/4. असं गुणिले डॉट 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 डॉट. शेवटी आता हे मधलं लयात बसू नको, डायरेक्ट 120 1 120 आणि त्यात एक टाकला 120, सॉरी 120 1 120 आणि त्यात एक टाकलं किती असतं? 121. छेदामध्ये 120 गुणिले भाऊ इथं. ठीक आहे, मग आता
काय जो म्हणले यांचा गुणाकार करायचा अजिबात करायचं नाही. आधी लक्ष दे, कळून तुला काय गेम व्हायला इथं. तर बघ, इकडचं वरचं इकडचं खालचं कटायले, इकडचं वरचं इकडचं खालचं, तर असं कटत राहणार आहे. तर भाऊ इथं काय असणार आहे, इथे कुठली तरी संख्या ती 120च असणार आहे. या 120ला हे 120 कटणार आहे. मग वर काय राहते रे, फक्त 121 राहते. आणि छेदामध्ये काय राहते, 2. जेवढं कटतं तेवढं काटून टाक. बे एक बे, बे सक्क 12 राहिला 0, परत बे 0 राहिला 1 भाग जात नाही दशांश चिन्ह, आणि परत बे पंचे 10. तर उत्तर काय आलं बाबा तुझं 60.5. आले का 60.5? कुठं दिसते रे? ओ कटप्पाला, सी, सी फॉर कटप्पा. काय म्हणले मास्तरला स्पेलिंग ना कटप्पा, सी मी सी लिहिले, काय प्रॉब्लेम आहे? तू केली, अजून काय लिहायचं नाही. ओके, 60.5. आता काय जर म्हणले सर मग एवढं करत बसायचं का? आता एवढं करावं लागते, पण मी म्हणतो कॅल्क्युलेशन एवढं नाही करायचं. फक्त तुला एक गेम कळला पाहिजे. काय गेम आहे बघ, लक्ष दे. ज्यावेळेस तू हे कन्वर्ट करणार आहे मित्रा, ज्यावेळेस तू हे कन्वर्ट करणार आहे, तुला कळलं बे एक बेन 1 3/2. फक्त 2 टर्म सोडव. 3 1 3 आणि 4/3. पाहिजे तर अजून एखादी घे. 4 1 4 आणि 5/4. आणि डायरेक्ट शेवटची 120 1 120 आणि 121/120. आता फक्त तू काय करायचं, पॅटर्न समजून घ्यायचं. वरचं कटतंय का खालचं. आता हे वरनं कटलंय ना, मग हे असं असं क्रॉसमध्ये कटायला लागले. ठीक आहे. तर अशा वेळेस वरची संख्या डायरेक्ट इथं खालची राहते. आता पुढे जाऊन काय होणार आहे, असं पण होऊ शकतं. तिरकं तिरकं कटलं तर इकडचा वरचा आणि तिकडचा खालचा असं राहणार आहे. ठीक आहे. तर तू काही पूर्ण सोडवायची गरज नाही. तुला कळलं बाबा हे 3 ला 3 कटते, हे 4 ला, मग पुढे उगं काटत बसू नको. डायरेक्ट वर 121 राहणार आहे आणि इकडचा 2, तेवढा भागाकार कर, डायरेक्ट उत्तर येते. ओके, चला. आता ह्या प्रश्नात बघ मी काय म्हणलेलं वरचं आणि खालचं, तर इथं बघ लक्ष दे. आता इथं परत कन्वर्ट करूया. आता काय लोक म्हणले सर आम्हाला हे असलं जमत नाही, तर भावा हे असल्या छोट्या छोट्या गोष्टी जमल्या पाहिजे. त्या काय करतो आपण, ह्यात ह्यानं ह्याला गुणतो. 3 1 3 आणि 3 मधनं असं येते 3 1 3 वजा 1, आणि छेद ऍक्च्युली तर छेदामध्ये काय नाही म्हणजे 1 असतं. खरं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. 3 गुणिले 1 3 मध्ये वजा 1 गुणिले 1 1, आणि छेदामध्ये ह्या दोघाचा गुणाकार, आणि मग 3 मधनं 1 गेलं 2/3 असं असतं. मग आता ह्याच छोट्या छोट्या गोष्टी डायरेक्ट करायच्या मित्रा, डायरेक्ट हवेत करायचं. प्रत्येक गोष्टीला जर तू पेन लावला तर मग परत टाइमचा प्रॉब्लेम येणार. त्यामुळं ह्या असल्या छोट्या छोट्या गोष्टी तू काय करायची, त्या डायरेक्ट करायची. त्या मग बघ आता 3 1 3 वजा 1 किती असते, 2/3. परत गुणिले 4 1 4, 4 वजा 1 किती असते, 3/4. आता परत सगळं लिहायची गरज नाही, तुझ्यासाठी लिहितो मी. 5 1 5 वजा 1 किती असते, 4/5. परत गुणिले, इकडं पाहिजे तर हो अजून एक दिले, 99 1 99 वजा 1 किती असते, 98/99. आणि शेवटी 100 1 100 वजा 1 99/100. आता फक्त कसं कटतंय तेवढं ध्यान दे. हो, मग अशी असं कटलं होतं, आता असं कटायले. ठीक आहे, इथलं कटणार, मग इथलं इथलं, आणि हे 99 99. वर काय राहिले, 2. छेदामध्ये काय राहिले, 100. मग आता मगाशी मी सांगितलं ह्याचं उत्तर आपण डायरेक्ट असं पण लिहू शकतो. 2 0 आले तर 2 घर माग, 1 2 आणि पॉईंट. पण असलं काही ऑप्शन मध्ये दिसतं का, अजिबात नाही दिसत. म्हणून काय करायचं, जसं ऑप्शन आहे तसं उत्तर काढायचं. व एक माहित झालं मग तसंच नाही करायचं. आपलं स्वतःचं शानपण नाही करायचा. ऑप्शन मध्ये जसं असेल त्या फॉर्मॅट मध्ये उत्तर पाहिजे. ठीक आहे. तर बघ मग आता तू काय करशील, हे जे दिसतंय 2 आणि 100 ला कटतंय, बे 1 बे आणि बे 50 म्हणतो. तर याचं उत्तर 1/50. असं कुठे दिसतंय का, हा, डी फॉर दिल जले. ओके, नेक्स्ट. काही जण बघून टराकल्यात, बाबो काय दिलंय की एक, तिथं तसलं अजून यक्स काही तर दिसायले रे बाबा. काही जण यक्स बघून परत टेन्शन मध्ये येतात. मी ज्या व्यक्तीला इसरायचा प्रयत्न करतो ते सारखी सारखी माझ्या समोर येते. सॉरी, जिला
आपल्या एक्सला. बरोबर आहे का? मग आता इलाज नाही बाबा, आली एक्स आली तर आता गॉड मानून घ्यायचं. हा, किती जरी कडू वाटलं तरी. तर बघ आता, लक्ष दे. काय सुद्धा नाही भाऊ, इथं पॅटर्न गेला खड्ड्यात. आधी काय करू, सरळ सरळ आपलं कन्वर्ट करून सोडवायला चालू करूया. ठीक आहे, तर बघ आधी याला सोडूया जसं आता केलं. बे एक बे आणि एक किती असते, 3/2 मध्ये गुणिले पुढं 4 एके 4 आणि एक किती असते, 5 आता इथं काय होत नाही, सरळ म्हणजे काय सिक्वेन्सच नाही, कसे पण केडेवाकडे नंबर दिलेत तर सरळ आपलं सोडवत राहायचं. पुढं काय दिलंय, 6 एके 6 आणि 1 7/6 मध्ये गुणिले 8 एके 8 आणि 1 9/8 परत गुणिले 3 एके 3 वजा 1 काय असते 2/3 परत गुणिले 5 एके 5 5 वजा 1 किती असते 4/5 परत गुणिले 7 एके 7 7 वजा 1 किती असते 6/7 आणि मग बरोबर त्यानं दिले भाऊ 1 अधिक 1/x. ठीक आहे, मग आता तिकडं उजव्या बाजूला राहू दे, इकडे डाव्या साईडला जेवढं कापाकापी होते तेवढं कापाकापी करून टाकायचं. आणि मला माहित आहे तू कापाकापी करण्यात एक्सपर्ट आहे. ठीक आहे, तर बघ आता लक्ष दे. इथं 2 दिसतंय आणि ह्या 2ला हे 2 कापून टाकू का, असं काय नाही, कुठं पण कापू शकतोय. फक्त बरोबर चिन्हाच्या अलीकडनं जाशील पलीकडे कापायला, एवढं लांब नको, फक्त ह्या साईडचं कापायचंय. परत इथं 4 आहे, ह्या 4ला हे 4 उडलं का, परत ह्या 6ला हे 6 गेलं का, परत अजून काय दिसतंय, चल ह्या 3ला हे 3 गेलं का, ह्या 5ला 5 गेलं का, 7ला 7 गेलं का. ठीक आहे, आता अजून काय कापायसारखं राहिलंय का, म्हणजे तुझ्या गोष्ट एक लक्षात आली असेल, इकडचे 3 आणि इकडचे 3 कटल्यात, हे मधलं बी येणं राहिले बघ मध्येच, आहे का नाही. मग बघ आता काय हे 9/8 आणि इकडं 1 अधिक 1/x. आपल्याला किंमत कोणाची काढायची, एक्स ची काढायची बाबा. आणि एक्स एकटाच आहे, एकटाच असतो म्हणजे तो अंशात असतो, आणि इथं आपला एक्स आलाय बुडात म्हणजे छेदात आलाय. मग आधी काय करायचं, एक्स ला मोकळं करायचंय. मग एक्स बरोबर जेवढं आहे ना तेवढं सगळ्यांना दुसऱ्या साईडला पाठवून द्यायचं. मग आता इथं 1/x आहे, डायरेक्ट ह्या एकला हात घालता येत नाही. आधी लांबची माणसं पाठवायची मग जवळच्याला हात लावायचा. ठीक आहे, मग काय करशील, हा एक इकडं आला 1/x. ओके, मग पुढं काय होईल, एवढं कन्वर्ट करायचं कसं तुला माहित आहे, काय होईल भाऊ, 9ला 9 तसंच 8 एके 8 आणि छेदामध्ये हा याचा 8 राहील आणि इकडं 1/x. मग हे जर कापलं तर काय येईल 1/8 बरोबर 1/x. मला एक्स पाहिजे आणि तो एक्स अंशात आहे आणि इथं छेदात आहे, तर काय करायचं, ह्यांना फक्त पलटी मारायचं, उलट सुलट करायचं. अंशाचा छेद आणि छेदाचा त्याला आपण काय म्हणतो, रेसिप्रोकल, काय म्हणते त्याला मराठीत, हा गुणाकार व्यस्त. ठीक आहे, मग उलट कर, इकडं 8 आला आणि ह्याला उलटा केला एक्स, तर एक्स ची किंमत किती आली भावा, एक्स ची किंमत किती आली इथं 8 आली. 8 कुठं आहे 8, बी फॉर बजरंग बली की जय. ओके, एकदम सोपं. हे जर कन्व्हर्जन तुला जमलं तर फक्त काय सगळी कापाकापी, फक्त 9/8 राहिला, मग ह्याचं बरोबर ह्याला इक्वेट करायचं आणि सोडवायचं. एक 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 पाठवला, पहिला एक इकडे पाठवला मायनस झाला आणि इकडे 1/x राहिला, एवढं सोडवलं, काय झालं 9 आणि वजा 8 एके 8 छेदात 8, 9 वजा 8 1 असतं, छेदातला 8 तसाच राहिला 1/x. मला x ची किंमत पाहिजे होती आणि तो x आहे छेदात आणि आपल्याला मोकळा आहे म्हणजे एकटाच आहे म्हणजे अंशात आहे, तर त्याला फक्त काय करायचं, पलटी मारायचा. काय जण म्हणले पलटी नाही मी तिरपा गुणाकार करणार, करू शकतोस, तसं झालं असतं x गुणिले 1 x आणि 8 गुणिले 8 तसं पण चाललं असतं, तसंही कर. ओके, नेक्स्ट बाबो, हे असला प्रश्न बघितला, निम्मी लोक काय करतात, एकदम असे गारटून जातात, काय लोकांना अशी एकदम धडकी भरती. बऱ्याच लोकांनी असलं बघून भरत्या द्यायचं बंद केलं, सरळ म्हणले नको आपलं काय जे आहे ते पप्पाचा काम धंदा बघूया, नाही तर सरळ गावाकडून घरच्या एक भले शिव्या खायच्या काय होईना, त्यांचं काहीतरी भले तिथं जाऊन त्यांची माफी मागून होईल.
3 वर्ष कुठल्याला असतोय, भरती नाही झाला, गेला गावाकड. तर बघ बाबा, ह्याच्यासारखं सोपं काहीच नाही. आणि तुम्ही एक ध्यानात ठेवा, गणितामध्ये जेवढं दिसायला डेंजर दिसते ना, ते एकदम सोपं आहे. फक्त तू त्याला चांगल्या नजरेनं बघ. आजपर्यंत तू ह्याला कधी चांगल्या नजरेनं बघितलंय का? कायम असं एकदम घाण नजरेनं बघतो म्हणून तुला हे तसंच रिस्पॉन्स भेटते. ठीक आहे? मग काय करशील? आता ह्याला सोडवायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पहिलं डिटेलमध्ये, परत बरंच काय 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 आहे. आता जाऊ दे, सांगूनच देतो, काय विषय नाही. पहिले लोक काय करतात डिटेलमध्ये, पहिले ह्याला सोडवायचं. 5 एके 5, 5 अधिक 4 9 आणि छेदातला 5 वर पाठवतो. मग परत काय करतो, 9 एके 9 आणि हे झालं 5 14 आणि हा छेदातला 9 वर गेला. मग काय झालं भाऊ, आता इथं असं आहे 1 अधिक 9 आणि मग छेदात 14. मग 14 एके 14, 14 9 किती असते, 23/14 असं काहीतरी उत्तर येतंय. शी फॉर कट्टाप्पा. ठीक आहे. तर माझं काय म्हणणं आहे, ह्याची जर रेंज वाढली, रेंज का म्हणते भावा, की दिसायला मला टावर सारखं दिसतंय, है ना, टावर सारखं बघ की. मग ह्या टावरची जर रेंज वाढली, अजून जर असं लांबडं असं दिलं, उभं असं दिलं 1/1 अधिक 1/1 अधिक 1/1 अधिक 1/1 अधिक 1/3/4. आता सोडव घे, दुखतं बाबा सोडवताना. ठीक आहे. तर माझं काय म्हणणं आहे, मी आता जे केलं, किंवा आता ह्याला पण मी असं स्टेप वाईज लिहू शकतो. ठीक आहे. ते आपण बघतो, पण आता सध्या आपल्याला, मी बोललो ना, सेकंदात उत्तर आलं पाहिजे. मग कसं येणार? तर बघ, इथे एक ट्रिक आहे भाऊ. काय बघ, लक्ष दे. फक्त काय सांगतो त्याकडे लक्ष दे. कंडिशन आहे 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक, हे सगळे एक पाहिजेत. महत्वाचं 1 अधिक असं पाहिजे. शेवटी कोणता पण अपूर्णांक असू दे, कोणता पण काय पाहिजे ती घे. जर असं असेल तर काय करायचं, डायरेक्ट खालच्या अपूर्णांकात हात घालायचा, असा त्याला असा वडायचा आणि पहिल्यांदा अंश लिहायचा आणि नंतर छेद लिहायचा. त्यानंतर साईडचे 1 मोजायचे. किती आहेत बाबा? 1 2 3, 1 2 3 अशा 3 लाईनी मार. काय जर म्हणले, सर मला लाईन मारायला अजिबात आवडत नाही, खूप घाण वाटते, आमच्या घरी असे संस्कार नाहीत. मी तसं म्हणलंच नाही. की तर वही पेनाचा विषय, तुझ्या वही पेनाचा विषय चाललाय. ठीक आहे. आणि मी बोर्ड. तर काय कर, लाईन नसेल मारे तर 4 डॉट कर, 3 टिंबा लाव. आणि मध्ये अधिक आहे म्हणून अधिक, वजाबाकी असल्या वजाबाकी करायचे, ते पुढे बघू आपण. तर बघ, डायरेक्ट दोघाची बेरीज करायची. 5 आणि 4 किती असते? 9. 9 आणि 5 14, 14 आणि 9 23. ओके. आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटी काय करायचंय, जर 1 अधिक आणि पुढं असं दिलं असेल, तर सगळ्यात शेवटी काय करशील, जो शेवटचा अंक आहे तो वर आणि सेकंड लास्ट छेदात. तर 23/14 सी फॉर कट्टाप्पा. काय जर म्हणले, एकाच गणितात असते, एकात नाही बाबा. चल तुला एक घे, तुला एक देतो. चल, मोठं पाहिजे ना, मोठं घे. चल घे, काय मोठं पाहिजे तेवढं घे. असं दिलं 1 अधिक 1 छेद 1 अधिक 1 छेद 1 अधिक 1 छेद 1 अधिक 1 छेद 1 अधिक 5/7. याचं उत्तर काढायचं. मी सेकंदात उत्तर काढतोय. जर तू इज्जत मध्ये करायला लागला, घड्याळ लावल्यानंतर कळ तुला किती टाइम चाललाय. एवढा वेळ आपल्याकडे नसतो मित्रा. आणि मी मगाशी सांगितलं, असला प्रश्न दिसल्यावर आजपासून असं उघड डोळे मोठे करून बघायचं. उगत भेटतय ते, नाहीतर तू भेटतो त्याला. बघा ना, आपण एखाद्याला भ्या घालायचं म्हणलं काय करतो, डोळं मोठं करतो. बारकी गल्लीतली लेकरं बिकरं बघून दम टाकतो का नाही तू? हा, तसं ह्याला दम टाकायचं टाकू शकतो. याला काय असं बोलू शकतो. कारण तू गणिताशी बोल, गणित तुझ्याशी बोलायला लागते. तू काय करतो, घुम्यासारखं त्याकडे बघतो, मग ते पण तुला रिप्लाय देत नाही काय. ठीक आहे. तर बघ आता ह्याला कसं सोडवायचं. आता सांगितले तसं 1 अधिक असं सगळं दिलं पाहिजे. तर डायरेक्ट काय करायचं, शेवटच्या अपूर्णांकाला हात घालायचा
पहिला अंश आणि नंतर छेद. त्यानंतर साईडचे एक मोजायचे. किती आहे ती? 1, 2, 3, 4, 5. मग 1, 2, 3, 4, 5. 5 लाईनी मार, 5 डॉट लाव, 5 फुल्या, 5 स्टार, 5 काय लावायची लाव. पण लाव. ओके. आणि दोघांची बेरीज करत जायचं. 7 आणि 5 12, 12 आणि 7 19, 19 आणि 12 किती असते बाबा? 31, 31 आणि 19 किती झालं? 50, 50 आणि 31 किती असते? 81. आणि परत सांगितलंय 1 अधिक जेव्हा हे असं मोकार कुटाणा दिलेला असतो, काय सांगितलं? 1 अधिक असं पाहिजे. मग 1 अधिक असं असेल तर काय करशील? पहिल्यांदा शेवटचा नंतर सेकंड लास्ट. मग याचं उत्तर काय येईल? 81/50. मी मगायधरनं 1 अधिक असं का म्हणतोय? त्याचं कारण आहे मित्रा. जर तुला आणखीन एक प्रश्न देतो, मग तो लक्षात येईल. असं दिलं असतं. 1 छेद 1 अधिक न देता 1 छेद दिला असता. 1 अधिक 1 छेद 1 अधिक 1 छेद 1 अधिक आणि इथं 5/9 असं दिलं. सोडवताना सेमच सोडवायचंय, पण शेवटी तुला काहीतरी विचार करायचाय. काय ते बघ, लक्ष दे. परत ठरल्याप्रमाणे 1 छेद असं दिलंय, त्यावेळेस काय करायचं? परत अंश आणि छेद आणि साईडची एक मोजायची. 1, 2 आणि 3च आहे ती. 1, 2, 3 लाईनी हाणतो आणि यांच्या बेरज करत जायचं. बरं, हे असं करण्यामागचं परत कारण काय? काय काय लोक काय करतात? त्याला एकदम मजा आली ना, अजिबात सुट्टी देत नाही. म्हणजे काय? 9 आणि 5 14, 14 आणि 9 23, 23 आणि 14 37, 37 आणि 23 60, 60 आणि 97 असं दिवस रात्र चालत. भाऊ कुठेतरी थांब की. मजा आली म्हणून सुट्टी देत नाही का? असं नाही करायचं. मजा आल्यावर कुठं थांबायचं ते पण कळलं पाहिजे. आणि जर गेला बोंबलं तिकडं, तर असं नाही करायचं. म्हणून कुठं ब्रेक लावायचं ते कळलं पाहिजे. म्हणून तुला सांगितलं 1, 2, 3 दिले तर 3च लाईन मारायच्या आणि यांची बेरीज करायची. आता केली तशी. 9 आणि 5 किती असते? 14, 14 आणि 9 23, 23 आणि 14 किती असते? 37. आणि आता ह्याचं उत्तर लिहिताना 37/23 लिहिल्यावर गणणार. का? मी काय बोललो? 1 अधिक असं दिलं तर असं, पण 1 छेद दिलं तर काय करशील? पहिल्यांदा ही जी सेकंड लास्ट दिसतोय ना बाबा, हा आणि नंतर हा. मग तुझं उत्तर इथं 23/37 येणार. दोघातला फरक समजून घे. 1 अधिक असं दिलं, हा पहिला आणि हा दुसरा. पण 1 छेद दिलं, फक्त बदल करायचा. दोघातला फरक समजून घ्या. असं दिलं तर 1 अधिक दिलं की पहिल्यांदा शेवटचा अंक अंशात येणार आणि सेकंड लास्ट. आणि 1 छेद जर असं दिलं, सोडवायची प्रोसिजर तेच आहे. पण काय करशील? सेकंड लास्ट पहिला आणि लास्ट वाला दुसरा म्हणजे छेद. समजलं का? आता काय जण म्हणले सर, आता हे झालं अधिक वालं, आता वजा वाला आल्यावर काय करायचं? तर बघ, वजा आल्यावर काय करायचंय? वजा आल्यावर पण काय नाही, सोपं आहे. सेम प्रोसिजर, अजिबात बदल नाही. तर बघ काय करायचंय? आत्ता सांगितलं तसं 1 वजा असं मोकार काहीतरी दिलंय, देऊन दे. परत ठरल्याप्रमाणे डायरेक्ट शेवटी हात घालायचा. 2 आणि 3. सगळ्यात महत्वाचं 1 1 आहे. किती आहे ती? 1 2 3 4. 1 2 3 4. 4 लाईनी मार किंवा 4 टिंबा लाव, 4 फुल्या लाव. ती माहित आहे ना? 3 फुल्या, 3 बदाम. जाऊ दे. बघ इकडे. मग काय करशील? परत बेरीज करत जायचं. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 आणि 8 किती असते? 21. असं करायचं का? काय जर म्हणले करा ना, काय होते? भावा, ते मगाशी का केलं? तर मध्ये अधिक 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 होतं. आता काय येतं? वजा वजा वजा. आणि जेव्हा असं वजा वजा येतं तर येडपणा करायचा नसतो. तर काय करायचं? मध्ये अधिक असेल तर अधिक करायचंय आणि वजा असेल तर वजाबाकी करायची. वजाबाकी. ठीक आहे. मग आता काय करशील? त्या दोघांच्या आता वजाबाकी करत जायचं. मग 3 वजा 2 आहे. मी पाहिजे तुझ्यासाठी इथे लिहितो. 3 वजा 2 किती असते बाबा? 1. ते इथं लिहायचं. आता 1 वजा 3 आहे. 1 वजा 3 तर 1 मधनं 3 गेल्यावर बरेच लोक 2 म्हणतात. 2 नाही, 1 मधनं 3 जातच नाही. मग 3 मधनं 1 गेलं 2 आणि मोठ्या संख्येत चिन्ह, तर इथं वजा 2 येईल भाऊ, वजा 2. पुढं ह्याच्यामधनं हे कमी करायचंय. मग काय? वजा 2 आणि मग वजा 1 आहे.
मग -2 -1 काही जण नालायक बोलते वजा वजा अधिक असं झापाडा वाटतो असं तोंडाव वजा वजा अधिक. तर वजा वजा अधिक म्हणतं लिहिताना पण अधिक लिहितं. वजा वजा अधिक म्हणायला काही प्रॉब्लेम नाही भावा. पण लिहिताना तू अधिक का लिहिले? तर लिहिताना मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय. म्हणून आपण वजा वजा अधिक न म्हणता मला असं वाटतं जर दोघांचं चिन्ह सारखं असेल दोन्ही अंकाचं समान चिन्ह म्हणतो मी त्याला. दोघांचं चिन्ह समान आहे. एकतर अधिक अधिक असेल किंवा वजा वजा. जर दोघांचं समान चिन्ह असेल तर तुला कायम बेरीज करायची बेरीज. आणि बेरीज केल्यानंतर शेवटी मोठ्या संख्येचं चिन्ह लावायचं आहे. पण दोघांचं चिन्ह विरुद्ध असेल म्हणजे पहिल्याचं अधिक दुसऱ्याचं वजा आणि पहिल्याचं वजा दुसऱ्याचं अधिक जर दोघांचं विरुद्ध चिन्ह असेल तरच वजाबाकी असते. आणि वजाबाकी करताना कायम मित्रा मोठ्या संख्येतनं बारकी संख्या वजा करायची असते. मोठ्यातनं बारकी वजा करायची आणि शेवटी जे काही मोठ्या संख्येचं चिन्ह आहे ते लावून टाकायचं. जसं इथं केलं 3 म्हणणे गेलं 2 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. येते लक्षात? मग आता इथं बघ दोघांचं चिन्ह समान आहे मग समान चिन्ह आहे तर बेरीज करायचं आणि बेरीज केलं की मोठ्या संख्येचं चिन्ह लावायचं. तर भाऊ -2 -1 -3 होणार आहे. मग शेवटी ह्या -3 मधनं वजा करायचंय -2. काय बोलतोय? -3 मधनं वजा करायचंय -2. 2 चिन्ह आले तर मध्ये लावायचंय मामा. कंस मामा रे भावा तो कंस लावायचा मध्ये. मग झालं. हे ऍक्च्युअली डायरेक्ट करायला पाहिजे पण तुझ्यासाठी मी इज्जत मध्ये लिहिली -3 आणि तुला माहित आहे कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर आतल्याचं चिन्ह बदलतं. मग हे -2चं काय होणार +2 होणार. मग आता तुला परत सांगितलं विरुद्ध चिन्ह आहे तर वजाबाकी कर. मग 3 मधनं 2 गेलं 1 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. मग आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मित्रा पुढं बघ 1 वजा असं दिलंय तर पहिल्यांदा काय करतो शेवटचा आणि त्यानंतर सेकंड लास्ट शेवटून दुसरा. आणि तुला माहित आहे जर अपूर्णांकामध्ये वर पण वजा आणि खाली पण वजा असेल तर हे वजाला वजा कटतं आणि उत्तर फायनली काय आलं 1/3. तर 1/3 कुठं आहे सी आणि सी फॉर चल हवा आने दे. मग बेरीज असू दे किंवा वजा असू दे ट्रिक काम करते भाऊ. ठीक आहे. आणि हेच जर हे नसतं तर मग काय केलं असतं सेकंड लास्ट आणि लास्ट. ठीक आहे. आधी सेकंड लास्ट लिहायचं नंतर जसं मागायला सांगितले ते परत जाऊन बघ तुझ्या लक्षात येईल. लक्ष द्या. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न बघायचे असतील डेली तर भावांनो आजपासून आपण येणाऱ्या तुमच्या ज्या काही एक्झाम आहेत त्याच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज सुरू करतोय. त्यातलं आजचं पहिलं लेक्चर आहे. आजपासून आपण डेली असे नवीन नवीन क्वेश्चन घेऊन तुझ्या समोर येतोय मी. तुम्हाला नक्की आजचं लेक्चर कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला काय असे वेगवेगळे क्वेश्चन पाहिजे तर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये सजेस्ट करा की सर तुम्हाला म्हणजे कोणत्या चॅप्टरवर पाहिजेत किंवा काय. ठीक आहे. आज आपण हे जे काही क्वेश्चन घेतले ते सिम्प्लिफिकेशनचे होते. त्याला आपण सोपे रूप बोलतो आणि ह्या सोपे रूपवर मग त्यात मिक्स होते काय अपूर्णांकाचे म्हणजे फ्रॅक्शनचे पण क्वेश्चन होते आणि ते पण ते सिम्प्लिफिकेशन मध्ये मिक्स क्वेश्चन होते. ठीक आहे. असे जर क्वेश्चन तुम्हाला डेली पाहिजे असतील तर तुम्हाला आपल्या चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय आणि असे प्रश्न तुम्हाला डेली पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचं जे काही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमच्या जे कोण मित्र तयारी करतायत स्पर्धा परीक्षेची त्या मित्रांना पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटला ते सांगा. त्यांना शेअर करा. त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सांगितलेच तुला तसं. ठीक आहे. आणि आवडलं असेल मित्रांना खूप मेहनत करून आपण व्हिडिओ बनवते तर त्याला तेवढं लाईक करायला विसरू नको. ठीक आहे. पुन्हा भेटू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.